दिनांक 16/1/2025 रोजी नितीन सुरेश जाधव राहणार खर्दे तालुका शिरपूर जिल्हा धुळे हे त्यांच्या 10 महिन्याच्या मुलीला कॅन्सर असल्याने धुळे येथून नाशिक इथं नामको हॉस्पिटल आरटीओ ऑफिस जवळ इथं उपचारासाठी आले होते। तिथून पुढील चेकअपसाठी स्किन केअर सेंटर राजीव गांधी भवन नाशिक इथं जायचं असल्याने त्यांनी आरटीओ ऑफिस इथून रिक्षातून स्किन केअर सेंटर राजीव गांधी भवन इथं आले। परंतु घाई गडबडीत ते त्यांची बॅग रिक्षामध्येच विसरून स्किन केअर सेंटरमध्ये निघून गेले असता त्यांच्या लक्षात आलं की बॅग ही रिक्षातच राहिली, परंतु सदरची रिक्षा ही तिथून निघून गेली होती। सदर रिक्षावर पुढील काचेवर जय मल्हार असं लिहिलेलं एवढंच त्यांना आठवत होतं। बाकी रिक्षाचा नंबर त्यांनी बघितला नव्हता। सदर बॅगमध्ये मुलीच्या उपचारासाठी फाईल, ओरिजिनल कागदपत्रे व मुलीच्या उपचारासाठी मित्रांकडून थोडे जमा केलेले पैसे 32,700 रुपये होते। नितीन सुरेश जाधव यांनी तत्काळ पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांना झालेली घटना कळवली। सदर घटनेवरून संदीप कर्णिक, पोलीस आयुक्त नाशिक शहर यांनी सर्व पोलीस ठाणे व गुन्हे शाखेला नमूद रिक्षा शोधून त्या रिक्षामधील बॅग पीडित व्यक्तीला मिळवून देण्यासाठी आदेशित केला। त्यानुसार पोलीस उपायुक्त गुन्हे प्रशांत बच्छाव, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे संदीप मिटके यांनी गुंडाविरोधी पथक यांना सूचना देऊन आदेश दिले होते। त्यानुसार गुंडाविरोधी पथकाचे प्रभारी अधिकारी ज्ञानेश्वर मोहिते यांनी पोलीस अंमलदार यांना रिक्षाच्या पुढे काचेवर जय मल्हार नाव असलेल्या रिक्षाचा शोध घेण्याबाबत आदेशित केला। त्यावरून पोलीस अंमलदार राजेश राठोड यांना माहिती मिळाली की रिक्षाच्या पुढे काचेवर जय मल्हार नाव असलेली रिक्षा ही मसरूळ आरटीओ ऑफिस या रस्त्यावर चालते। त्यावरून गुंडाविरोधी पथकाचे मलंग गुंजाळ, विजय सूर्यवंशी, प्रदीप ठाकरे, राजेश राठोड असे आरटीओ ऑफिस परिसरात रवाना झाले। या परिसरात वर्णनाप्रमाणे रिक्षेचा शोध घेतला असता MH15 FU 1729 या रिक्षाच्या काचेवर जय मल्हार असं लिहिलेलं दिसल्यानं सदरची रिक्षा मसरूळ गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर मिळून आली। सदर रिक्षा तपासली असता त्यात तक्रारदार यांची बॅग मिळून आली। त्यात असलेले 32,700 रुपये, हॉस्पिटलच्या फाईल व इतर कागदपत्रे मिळून आल्यानं तक्रारदार यांच्याशी संपर्क करून त्यांना गुंडाविरोधी पथकाच्या कार्यालयात बोलावून नमूद वस्तू त्यांच्या ताब्यात देण्यात आली। नितीन सुरेश जाधव यांनी व तसंच त्यांच्या परिवारानं नाशिक पोलीस आयुक्त तसंच पोलिसांचे आभार मानले। श्री नितीन सुरेश जाधव राहणार शिरपूर धुळे हे त्यांच्या मुलीला, त्यांची 10 महिन्याच्या मुलीला कॅन्सर झाल्याने नाशिक येथे उपचाराकामी आज रोजी आले होते। दुपारच्या दरम्यान त्यांचं नामको हॉस्पिटल येथे उपचार करून काही टेस्ट करण्यासाठी जाणे असताना रिक्षामध्ये त्यांची बॅग गाळ झाली। त्यामध्ये जवळजवळ 32,000 रुपये होते आणि दवाखान्याचे कागदपत्र आणि त्यांचे कागदपत्र होते। असे कागदपत्र गाळ झाल्याने त्यांची इथे कोणाची ओळख नसल्याने त्यांनी सदरची माहिती माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर यांना दिली। माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप सर यांनी तात्काळ सदरच्या इसमाला मदत करून त्यांचे गाळ झालेली बॅग व पैसे त्यांना परत करण्याबाबत सर्वांना आदेशित केले। त्यानुसार आम्ही तक्रारदार श्री नितीन जाधव यांना संपर्क करून रिक्षाबाबत विचारले असता त्यांनी माहिती दिली की रिक्षाच्या काचेवर जय मल्हार असे नाव लिहिलेले होते। त्या रिक्षाच्या काचेवर नाव लिहिलेले जय मल्हार फक्त एवढाच सुगावा असताना गुंडाविरोधी पथकाचे पोलीस अंमलदार विजय सूर्यवंशी आणि राजेश राठोड यांनी माहिती काढली की सदरची रिक्षा ही मसरूळ आरटीओ ऑफिस या परिसरात चालते म्हणून। त्यानुसार गुंडाविरोधी पथकाचे पोलीस अंमलदार मलंग गुंजाळ, विजय सूर्यवंशी, राजेश राठोड आणि प्रदीप ठाकरे यांना तात्काळ त्या परिसरात रवाना केले। त्यांनी अवघ्या 2 तासामध्ये नाशिक शहर परिसर व तो परिसरमधून MH15 FU 1729 या क्रमांकाची रिक्षा शोधली। त्या रिक्षाच्या चालकाकडे चौकशी करून रिक्षामध्ये बॅग शोधली। त्या बॅगेमध्ये तक्रारदार यांचे 32,700 रुपये व हॉस्पिटलचे कागदपत्र होते। ते त्यांना गुंडाविरोधी पथकामध्ये परत बोलावून त्यांना त्यांचे पैसे, कागदपत्र व बॅग परत दिलेली आहे। सदरची कामगिरी माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर यांच्या मार्गदर्शनाखाली केली असून सदरच्या कामामध्ये आम्हाला माननीय DCP क्राईम सर प्रशांत बच्छाव व माननीय ACP क्राईम संदीप मिटके सर यांनी रिक्षाचा तात्काळ शोध घेण्याबाबत व सदरचा मुद्देमाल हा तक्रारदार यांना परत करण्याबाबत आदेशित केले होते। त्यानुसार गुंडाविरोधी पथकाचे पोलीस अंमलदारांनी ही बॅग शोधून तक्रारदार यांना परत केली आहे। सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव, सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडाविरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते, पोलीस उपनिरीक्षक मलंग गुंजाळ, विजय सूर्यवंशी, प्रदीप ठाकरे, राजेश राठोड, गणेश भागवत, अक्षय गांगुडे यांनी संयुक्तिकरित्या कामगिरी पार पाडली।
नितीन बोराडे, गरजा महाराष्ट्र टीव्ही, नाशिक.